महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग व वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागातर्फे आयोजित पूर्व विदर्भ नागपूर विभागीय मंडल यात्रा समारोप सोहळा चरखा भवन सेवाग्राम वर्धा येथे अत्यंत उत्साहात व भव्य दिव्य वातावरणात पार पडला। उठ ओबीसी जागा हो, संघर्षाचा धागा हो, हर एक ओबीसी बनेगा काँग्रेसी या घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता। मंडल यात्रेचे स्वागत शहरातील मुख्य स्वर्गीय जन्मालालजी बजाज चौक येथे सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सूतमाळ, पुष्पहार, फटाक्यांची आतिषबाजी व ढोल पथकांद्वारे करण्यात आले। त्यानंतर तसेच शहरातील मुख्य मार्गात येणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकाला अभिवादन करत माल्यार्पण करण्यात आले। या महाराष्ट्रात जोपर्यंत आहे तोपर्यंत या महाराष्ट्राच्या पृष्ठभूमीवर सामाजिक संघर्ष होणारच आहे। हे संघर्ष स्वाभाविक आहेत, नैसर्गिक आहेत असं आम्ही अजिबात मानत नाही। हे संघर्ष राजकीय संघर्ष आहे। मराठ्यांना सांगितलं जातं की तुम्ही मागणी करा, तुम्ही तुमची शक्ती दाखवा, तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ। इकडे ओबीसींना सांगितलं जातं की नाही यांना जर आरक्षण दिलं तर तुमचं काही खरं नाही, तुम्ही सुद्धा ताकद दाखवा। दोघांनी एकमेकांच्या ताकदी दाखवायच्या, दोघांनी संघर्ष करायचा आणि दोघांनी मरून जायचं। आणि हाच एक हेतू फडणवीसांचा दिसतो आहे। कारण जर त्यांना कुणाला एकाला जर न्याय द्यायचा असता तर मराठी पण आज खुश राहिले असते किंवा ओबीसी खुश राहिले असते। परंतु हे सरकार बहुजन विरोधी सरकार आहे। हे सरकार मनुस्मृतीला संविधान मानणारं सरकार आहे। गोळवलकरांच्या बंच ऑफ थॉट च्या पायावर उभं असणारं सरकार आहे। त्यामुळे ते ओबीसीचं पण नाही, मराठ्यांचं पण नाही, शेतकऱ्यांचं पण नाही, विद्यार्थ्यांचं पण नाही, बेरोजगारांचं पण नाही, कामगारांचं पण नाही। म्हणजे हे काही मी केवळ राजकारणाचं भाष्य म्हणून करत नाहीये। तुम्ही आज आपल्या देशाची अवस्था काय करून टाकली ते जर बघितलं तर तुमच्या ते लक्षात येईल। मला दुसरा तुम्हाला एक संदर्भ सांगायचा की मंडल आयोगाच्या नंतर ओबीसींच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला। मंडल आयोगाची घोषणा इंदिराबाईंच्या काळात झाली होती। मंडल आयोग जरी समाजवादी पार्टीचं त्यावेळेला सरकार होतं व्हीपी सिंगांचं, त्यांच्या काळामध्ये मंडल आयोग लागू झाला। पण महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, अहिल्यादेवी होळकरांचा महाराष्ट्र आहे। त्यामुळे महाराष्ट्र 2 नंबरचं राज्य आहे की ज्यांनी मंडल कमिशन लागू केलं। त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं। आणि तुम्ही आजही इतिहास काढून बघा, काँग्रेसच्याच कालखंडामध्ये ओबीसींच्या संदर्भामधल्या विकासाची धोरणं राबवली गेलेली आहेत। काँग्रेसच्याच काळामध्ये 27% आरक्षण गांभीर्यानं राबवलं गेलं आहे सरकारी नोकऱ्यांच्या मध्ये आणि स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकांच्या मध्ये। काँग्रेसच्याच कालखंडामध्ये विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप होत्या, काँग्रेसच्याच काळामध्ये फेलोशिप होत्या, परकीय शिक्षणाची व्यवस्था होती। आणि काँग्रेसच्याच काळामध्ये 4 वेळेला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ओबीसीचे झालेले आहेत। आता हे फडणवीस नेहमी म्हणतात आमचा डीएनए ओबीसीचा आहे, पण पुन्हा म्हणतात मी पुन्हा येईन। म्हणजे हा डिलेमा आहे ना की तुम्हाला जर ओबीसीचं प्रेम असेल तर एकदा तरी मुख्यमंत्री करून दाखवा। आम्ही फक्त जाहिरात करत नाही,